तेणे ब्रह्म यथा निमयो यत्र स्पृशयो धाम्नासेन सदा निरस्तकुलः सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि नातरि एकारे नाव तेति सैव किंवा वैष्णव वाचे वसेते वाग्भवतपजानामि. अशा प्रकारे आपण भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 223 ओळीचा विचार करतो आहोत. विषय आहे सात्विक तप. ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसेते वाग्भवतपजा. भगवान शंकराचं नाव असो नाहीतर भगवान विष्णूचं नाव असो, पण ते वाचक वसलं पाहिजे, राहिलं पाहिजे. अखंड राहणं त्याला वसणं म्हणतात. ही यांची वसाहत आहे. म्हणजे कधी 4-8 दिवस इकडं 4-8 दिवस तिकडं राहतात. वसाहत कशाला म्हणतात? जे कायमस्वरूपी राहतात त्याला वसाहत असणार. वस्ती जिथं कायमस्वरूपी लोक राहतात. त्याप्रमाणे इथं ते विष्णूचं नाव असणं ते शंकराचं नाव असणं. ज्यांच्या तोंडामध्ये वस्त येते. वस्त म्हणजे उगा बडबड करत राहायचं आणि देवाचं नाव घ्यायचंच नाही, त्याला वस्त म्हणत नाही. देवाविन वाणी नाही वदत आपुले काणी. ते नका बदलू आमची काणी. देवाशिवाय दुसरं बोलायचंच. केव्हा प्रसंग आला तर एखाद्या वेळेस बोलावं, नाही असं नाही. पण सतत तेच बोलत राहायचं आणि देवाचं नाव केव्हा तरी घ्यायचं, त्याला तप म्हणत नाही. अखंडन खंडे अभंगण भंगे. अखंड नित्य काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ तर नाहीये. सकाळी पूजा झाल्यावरच एक माळ वाढायची, झोपताना अर्धी माळ वाढायची, तसं नाही. अखंड. वसे शब्द वापरतो. वाचे वसे ते वाग्भवतप जाणावे. त्या वाणीमध्ये अखंड नामस्मरण आहे. बस ते वाणीपासून होणारं तप आहे. वाचिक तप म्हणतात. आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक. म्हणे लोकनाथ नायक नायक तो. आता कायिक झालं, वाचिक झालं. आता मानसिक तप सांगतात. मनाने होणार तप. मोठी गंमत आहे लक्षात. शरीराने होणार तप, वाचेने होणार तप, मनाने होणार तप. शरीराने नेहमी यात्रा कराव्यात,
मंदिरात जावं, भगवंताला प्रदक्षिणा घालाव्या, शारीरिक तप आहे. वाचिक तप आहे अखंड भगवंताचं भजन, संतांचं भजन करत राहणं, त्याला वाचिक तप. दुसरं वाचेत काही नकोच आणि शरीराने दुसरं काही होऊ नये. तर शरीराने काय होत असतं? शरीराने काही करावं लागतं. शरीराने काही करावं लागत नाही, ते आपोआपच होतं प्रारब्धाप्रमाणे. तुम्हाला करा म्हटलं तरी ते करू शकत नाही आणि नको म्हटलं तरी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण काही करू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलावे ते हरवे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, आपल्या सत्तेनं शरीर चालत नाही. ही परमात्म्याच्या सत्तेनं चालत. आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम, राम गेला की आम्हाला काम, अशी परिस्थिती आहे. काही तप करावं लागतं, हे करावं लागतं, ते काही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या हातात काय करायला, आम्हाला फार करावं लागतं, काही करावं लागत नाही. आणि तुम्ही काही करू शकत नाही. वृक्षाचे पान खाली याची सत्ता, राहिली आहात आम्हाला कुठे. आम्ही फार केलं, तुम्ही काही दगड काही केलं नाही. काही कुठं दिवे लावले नाही, उजेड पाडला नाही, काही नाही. आम्ही फार केलं, आम्ही फार केलं, काही केलं नाही, कुणावर उपकार केले नाही. पोरं म्हणतात काही आमच्या उपकाराकरता केले नाही, तुमच्याकरता तुम्ही केले. अलीकडं पोरं फार शहाण, फार शहाण. अरे आम्ही एवढे कष्ट केले, सगळं जग करतं म्हणून तुम्ही करता. तुम्ही काय विशेष करता? सगळं जग करतं, तुम्ही करता. त्यात काय मोठं विशेष काय? आता करू नकाच नाही म्हणत ते. सगळं जग करतं, तुम्ही करता. अलीकडच्या पोराला उपकार, धुपकार आणि गाढवाला नमस्कार. उपकार हा प्रकार नाही. हा ते मानलाच उपकार तर मानतील. कोणाचा? हा मानला तो उपकार तर माचमी ताई म्हणतात बायकोचा. बाकी आई बापाचा नाही. म्हणून आपण ते करत नाही असं म्हणतो. वेळ प्रसंगाला करता करवणारा, तर कशाला मग तुम्ही करताच हे घ्या, घोकता कशाला? आम्ही फार केलं आणि आम्हाला करावं लागतं. काही करावं लागत नाही, तुम्ही काही करत नाही. लक्षात, शरीराने होणारी क्रिया ही तुमच्या सत्तेनं होत नाही, ती भगवंताच्या सत्तेनं होत. सर्व क्रिया आपल्या सत्तेनं, आपली सत्ताच नाही. सत्ता धन्याची की जे महिला. वाचन, वाचन ते बोलविता धनी, साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी, शिकविता धनी वेगळा आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. महाराज घेऊन ठेवले, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. हो, सगळं त्याचंच आहे, आपलं काहीच नाही. म्हणून बोलविता धनी वेगळा. वाचन बाकीचं बोलूच नका. तर तोच बोलवतो नाही का, तो बोलवतो. देवाचं नाव नाही घ्या सांगायचं तुम्हाला. बाकीचं बरं बोलायला होतं, कुठे करायला होतं. बाकीचं काही बोलू नका. फक्त देवाचं भजन, सद्गुरूचं भजन करा, म्हणजे मोक्ष प्राप्त. बाकीचं बोललं तर अधोगती प्राप्त.
हरी बोला नातरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला न जायची ताठा, नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैसे तेगा. सारखं बिलकुल ठराव 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 सारखी बरोबर चालू असते काही लोकांची. सारखं त्यांचं तोंड जर खापराचं असतं तर केव्हाच फुटलं असतं. ते गप कधी राहत नाही, देवाचं नाव कधी घेत ओ नाही. बोलायचं तर बोला, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावी येणे सोसे म्हण, झाले हव भरी परती माघारी, घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी. तेव्हा सज्जन हो, बोलायचं तर देवाबद्दल बोला, प्रपंचाबद्दल बोलू नका, कुणाचे कुठाने करू नका, निंदा नालस्ती करू नका, भानगडीत कोणाच्या पडू नका, आपली भानगड कोणाला सांगू नका. उगाच तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. म्हणून अशा प्रकारे शारीरिक तप झालं, वाचिक तप झालं, आता मानसिक तप. मनाला फार महत्व आहे. सगळा कारभार मनावर अवलंबून आहे. नवे नवे मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयोः. बंधाला कारण हे मनच आहे, मोक्षाला कारण हे मनच आहे. लक्षात ठेवा. बंध निर्माण करायचा असेल तर मनावर अवलंबून, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर मनावर अवलंबून. म्हणून मनाला तिथं लावा. आता कोठे जावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला. मन कुठेच लावायचं नाही. मना तेथे धाव घेई, तिथं धाव घे बाबा, कोणीकडे बोंबलत नाही फिरू. मना तेथे धाव घेई आणि राही विठोबाचे पायी. मना तेथे धाव घेईन, राही विठोबाचे पायी. मनाला म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. म्हणा सत्य सर्व सोडून द्या, सत्य सोडून द्या. नेहमी मनाला सन्मार्ग दाखवा. मनाला भगवत भजन, मन फार वाईट आहे, त्याच्यावर नेहमी कंट्रोल ठेवा आणि त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नाही. म्हणून आता मानसिक तप सांगताय. लोकनाथ नायक, लोकांचा नायक, ब्रह्मादिक देवांचाही जो नायक आहे, असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानस मुच्यते. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह. मनाची प्रसन्नता. संसारामध्ये कधीही मन प्रसन्न होत नाही. आज तागायत कुणाचं झालं नाही. मना प्रसन्न राहिले पाहिजे. भगवत चिंतनाशिवाय मन प्रसन्न राहत नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान सुख शांती भगवंताच्या भजनात, भगवंताच्या नामात लक्षात ठेवा. संसारात आजपर्यंत तरी, आता उद्या करा असतो माहित नाही मला,
पण आजपर्यंत तरी कोणालाही सुख शांती समाधान मिळालेलं नाहीये, मिळणं शक्य नाही. लक्षात. म्हणून मनाला प्रसन्न ठेवायचं असेल, मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, मन करारे प्रसन्न. मन जर प्रसन्न राहायचं असेल तर एकच औषध आहे, अखंड मना एक करी, म्हणे मी जाईन पंढरी, विटेवरी हरी काही देखे न सावळा, मग सांगशील ते करील काम. मना एक करी, मना सज्जना एकच करतो, भगवंताच्या भजनाशिवाय दुसरीकडे बोंबलत फिरू नको. म्हणून मन प्रसन्न झाले. मनाच्या ठिकाणी प्रसन्नता असणं फार गरजेचं आहे. प्रसन्नता फक्त भगवत चिंतनाने प्राप्त होते. शांतता, शांतता भगवान मनन करत राहणं, भगवंताचं मनन करत राहणं नित्य. शांतता त्याने प्राप्त होते, प्रसन्नता त्याने प्राप्त होते भगवन चिंतनाने, भगवंताच्या मननाने किंवा न बोलण्याने. मौनमात्म विनिग्रह. म्हणून तर म्हटलं तुम्हाला बघा सांगितलं, हरी बोला हरी बोला ना तरी अबोला. देवाने शुद्ध मौन बोलले. मौन का धरिले धरिले सांग पंढरी राया. भगवंत सुद्धा कोणाशी बोलत नाही, बोलायचं त्याच्याशी बोलते, कोणाशी बकवाद करत नाही. लक्षात. ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलतो भगवान, कोणाशी बोलत नाही. म्हणून बोलायचं नाही. बोलायचं असेल तर फक्त भगवंताबद्दलच बोलायचं, संत सद्गुरूबद्दल बोलायचं. कोणाकडे बोलायचं, कुणाच्या भानगडी करायच्या, कुटाणी करायचे नाही. लक्षात. आपल्याला तेवढं फार आवडतं. देवाचं भजन करायला गेलं की लगेच येते आणि कुटाण्याने लगेच जाते. ते करू नका हो. करायचं तर एकच करत राहा, बाकी करू नका. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पण एकच का, दुसऱ्या भानगडीत पडू नका. अंतःकरणाची सम्यक बुद्धी, अंतःकरणाची सम्यक बुद्धी. अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचं विषमता निर्माण होता कामा नये. समत्व राहिलं पाहिजे, समत्व राहिलं पाहिजे. मुंग्याने राव आम्हा सारिखाची जीव. तो मुंगी असणं तर राजा असो, पशु असणं तर पक्षी असो, मनुष्य असणं तर कोणी असो, सर्वांच्या ठिकाणी समत्वम योग उच्यते. मिश्रमता बाळगू नका, समानता बाळगा. खालीवर करू नका, ऊच नीच करू नका. डोक्यावर घेऊन कोणाला आपटू, कोणाला डोक्यावर कोणाला आपटून द्या, या भानगडी करायच्या नाही. लक्षात. म्हणून सम्यक बुद्धी म्हणजे समत्व. आपल्या बुद्धीच्या ठिकाणी विषमता राहतात. सर्व ठिकाणी आपल्याला परमात्म्याची प्रतीती आली पाहिजे. सर्व ठिकाणी आपल्याला परमात्म्याचा अनुभव आला पाहिजे. सर्व ठिकाणी आपल्याला परमात्मा दिसला पाहिजे. त्याला म्हणतात सम्यक बुद्धी. याचं नाव आहे मानस तप. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाश मेघी, का चंदनाचे उरगी उद्यान जैसे.
मौली याच्यावरती विचार करत आहे. तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी. ज्याप्रमाणे लाटाने सरोवर टाकून दिलं, लाटा सरोवर टाकू शकतात का? नाही टाकू शकत. लाटा सरोवर निर्माणही करू शकत नाही आणि टाकूही शकत नाही. हे तव करणी वारियाची असे, हे तर वाऱ्याचं काम आहे. काय मेघाने आकाश टाकलं तर जमणार नाही. मेघ आकाशातच शोभतात, कुठेही शोभत नाही. लाटा पाण्यावरच शोभतात, कुठेही शोभत नाही. का चंदनाचे उलगी उद्यान जैसे, किंवा सर्पाने चंदनाचं वन टाकलं तर नाही टाकत. चंदनाच्या बुरख्याचे ते असतात सर्प. पाण्यावरच लाटा असतात आणि आकाशातच मेघ असणार. नाना कळा वेशमी चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू. ना तरी क्षीर समुद्रो मंदराचळे. नाना कळा वेशमी चंद्रू. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. अधिक कला हे चंद्राच्या ठिकाणी शोधतात. चंद्र हा कलेच्या ठिकाणी विषमता बाळगू शकत नाही. चंद्र आणि कला यांच्यात भेद नाही लक्षात. वैषम्य चंद्रू, कलेच्या ठिकाणी तो विषमता बाळगू शकत नाही. का सांडिला आधी नरेंद्रू. मानसिक चिंतेनं राजा, चंद्राने कळेनं चंद्र टाकला नाही जमणार. मानसिक चिंतेनं राजा टाकला कसं जमेल? राजाला दोन माणसाचा प्रपंच पाहायचा आहे का? सर्व जगाचा कारभार पाहायचा लक्षात. म्हणून मानसिक चिंता राजाला सोडत नाही. सर्व ठिकाणी त्याला पाहावं लागतं. सगळ्या माणसं काय उलटे का सुलटे सोयीचे? सगळी माणसं उलटे लक्षात, उलटे आहेत. किती केलं तरी काय बोलतील. काल तर तो हा गांधी काय बोलला, हो लाज वाटायला पाहिजे म्हणला. आणि तो सांगतोय अध्यक्ष, अरे अशा मोठ्या माणसाला असं बोलू नये, पण तो बोलणारच. इतकं ते खालच्या दर्जाचं आहे. काय तेव्हा क्षणात आणि चाहिए. अरे कोणाला बोलतो तू? काय बोला ना, बोलण्याबद्दल नाही. तर आता तुला नेताच केलंय विरुद्ध पक्षाचा, तू बोल पण ओकू नकोस. वाईट चांगलं बोल. त्याला चांगलं कधी बोलता येतच नाही लक्षात. काय तेव्हा मुद्दा काय झालेला आहे आपला, की सांडिला आधी नरेंद्रू. मानसिक चिंता ही राजाला कधी सोडत नाहीये. ना तरी क्षुरस मृदू मंदराचळे. किंवा मंदराचलाने क्षीर समुद्र टाकला तर नाही जमणार. मग तो मंदराचळाने समुद्र जर टाकला तर काय होईल? मंदराचळ जर समुद्रातून बाजूला केला तर समुद्र शांत होईल. समुद्राची खळबळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात. राजाच्या मनातली चिंता गेली तर जाईल का? शक्यच नाही. राजाच्या मनातली चिंता जाणारच नाही. आपल्यासारखे मूर्ख माणसं असतातच त्याच्या मागे लागले, हातपाय धुवून आणि लायपीट घेऊन. काय तेव्हा काय कोण काय बोलेल. आपल्या इथेही काय आहे,
त्या शिवसेनेच्या पार्टीचा माणूस, अरे इतका वाईट बोलतो, लक्षात ठेवा, की त्याच्या तोंडाला कधी रसवंती गोडपणा नाहीच, नेहमी घाणच बोलेल, शिव्याच देईल तो. अशी माणसं आहेत जगामध्ये. नेते, त्याला नेता म्हणावं का? त्याला नेता म्हणून लक्षात ठेवा. तेव्हा अशा प्रकारे नाना कळा वैषम्य चंद्रो सांडिला आधी नरेंद्र ना तरी क्षीर समुद्रो मंदराचळे तैसी नाना विकल्प झाले सांडोळी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे. तैसी नाना विकल्प जाळे, या वरच्या उदाहरणाप्रमाणे मनाच्या ठिकाणी नाना प्रकारचे संकल्प विकल्प असतात. हे त्याचंच नाव मन आहे, संकल्प विकल्पात्मक मन. मन कधी शांत राहतेच नाही. तुम्ही झोपला तरी कुठं कुठं जाता स्वप्नामध्ये, कशामुळे जाता? मनामुळे. कुठे कुठे जाता, कुठल्या घाणीत जाता, कुठे जाता, काय, हे सगळं मन आहे, लक्षात. सारखं ते तुम्ही जरी झोपला तरी मन झोपत नाही. मन संकल्प विकल्प करत राहा. बरं कळलं का? संकल्प विकल्प ते चांगलं करत नाही ना. तुम्ही खरंच सांगा, तुम्हाला देवाचे ज्ञानोबरायचं तुकोबरायचं स्वप्न पडतात का? का संसाराचेच पडतात? ते प्रांजळ तुमचा दोष नाही, त्याला तो मनाचा दोष आहे. मन सारखं, बरं, एक मनाची एक गोष्ट मोठी गंमत आहे. मन नेहमी पॉझिटिव्ह विचार करत असते, निगेटिव्ह विचार करते, नेहमी वाईट विचार करते. वाईट विचार करू नका, सगळं त्याच्याकडे सोडा ना, भगवंताकडे सोडून द्या. तो सर्व आपलं रक्षण करणारा आहे. वाईट विचार मनात येऊ नका, नेहमी चांगले विचार करत राहा. काय म्हणून म्हटलं या ठिकाणी तैसे नाना विकल्प जाळे, अनेक प्रकारचे संकल्प विकल्प मन करत राहत सतत. म्हणून त्याला गुंतवा, त्याला गुंतवा, त्याला गुंतवा. सारखं त्याला ते भूतासारखं ते मन आहे, भूतासारखं. एकाला भूतच प्रसन्न झालं आणि ते भूत प्रसन्न झालं, सांगितलं काम सांगत राहा, नाही तुला खाऊन टाकलं. काम सांग, काम. बरं त्याने सांगितलं ना, नगरचा हा भाग, दक्षिण भाग नांगरून ये. आता दक्षिण भाग कमी आहे का? एका घंट्यात आलं मरत म्हणून. सांग काम, नाही तुला खाईल. वाळून गेला तो. भूत प्रसन्न होऊन काय उपयोग त्याचा? काय तसं तुम्हा आम्हाला भूत प्रसन्न आहे, कळलं का? मग मित्र आला म्हणला, अरे तू एवढा वाढलास तर काय सांगू म्हणलं तुला बाबा, काय बरोबर त्याचपर्यंत सांगत नाही ती बरी. काय सांगू तुला? काय सांग ना मला, तुला काही युक्ती सांगेल. ते म्हणलं मला भूत प्रसन्न आहे. भूत म्हणले हो. आणि ते सारखं म्हणतं काम सांगणे तुला खाईल. आणि काही सांगा त्याला, घंटो का काम मिनटो में, आलं की खाईल तुला. वाळून चालवलं त्याचं धाकण. म्हणले एक काम कर. म्हणले का? मी का दृष्टांत सांगतो हे लक्षात घ्या. आपल्या तुझ्या अंगणामध्ये एक मलखांब रोग, काम नसलं की त्याला म्हणायचं वर जावं या खाली, जावं या खाली, जावं. हे काही संपायचं? तसं मन हे संकल्प विकल्प करतं. या भूताला सारखं चिंतन भगवंताचं करायला. काय मनात चिंतन कशाचं करायला? म्हणजे ते तुम्हाला खाणार, तुमच्या प्रकृतीवर जो परिणाम होतो तो मनामुळे होतो. हे लक्षात ठेवा. ते मन हे भूत आहे, तुम्हाला कधी गिळून टाकेल ते सांगता येत. म्हणून त्याला काम लावा, सतत काम लावा, भगवत चिंतन करायला. म्हणजे ते तुम्हाला गिळणार
हो नाही. म्हणून नाना विकल्प जाळे सांडून गेले या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपी जे. अनेक प्रकारचे जे मनामध्ये भ्रम आहेत, अनेक प्रकारचे संशय आहेत, अनेक प्रकारच्या स्मृती आहेत. स्मृती म्हणजे आठवण, मागची. किती काय बुद्धिवान आहेत माणसं लक्षात. काय मागचं त्याला काही विसरतच नाही आणि परमार्थाचं काहीच लक्षात नाही. आता मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं, अजिबात नाही लक्षात. पण कोणी काय आपल्याला काय काय घडलं आतापर्यंत, तुम्ही जर सांगायला एखाद्याला तुम्ही सांगा तुमच्या हकीकत कशी झाली ती. बसलेला सूर्य असताना सांगायला की सूर्य उगवला तरी संपणार, एवढं महाभारत आणि एवढं लक्षात राहत. काय बुद्धी आहे लक्षात, सगळं लक्षात राहत. कुठं आगलं, कुठं मुतले, कुठं काय घडलं, सगळं लक्षात राहतं. लक्षात ठेवा. मला ही काय म्हणली होती, तो काय म्हणला होता, त्याने कशा शिवाय दिल्या. अरे तू सोडून द्या ना सगळं. काय आता देवाचं भजन करा आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम. त्या बाकीचं मागचं सारखं उघडीत बसू, भूतकाळ संपलेला आहे का त्याचा विचार करायचं काही कारण. म्हणून स्मृती हो परमार्थात नाही पण संसारामध्ये काय स्मृती जागृत असते. वा वा काय बुद्धी आहे लक्षात ठेवा. तिची तारीफ करणं चांगलं. अभाव ज्ञान नको त्याचं ज्ञान. अभाव म्हणजे नसणे. नसणे जे झाले होऊन गेले त्याचा काही उपयोग नाही काहीचा, पण त्याचं ते ज्ञान आणि ते भलतं गोकुळपट्टी आणि ते भलतं त्यांच्या बुद्धीत डोक्यात राहत. ते जातच नाही. कालचा कालच विषय संपला, आज नवीन आहे. पुन्हा कालचा विषय घ्यायचा ओ नाही लक्षात ठेवा. पण आम्ही कधी विसरत, म्हणून जन्म मरणाचं दुःख संपत हो नाही. निद्रा झोपेचं तर विचारू नका, कधी येत नाही असं समजून नका. तुम्ही सकाळी जरी बसताना माळ घेऊन तरी येतेच. रात्रभर झोपले, पूजा करताना सुद्धा झोप येते. पूजा करताना सुद्धा झोप येते. मी तर देवाला वस्त्र घालता घालता थोडा वेळ बसतो. काय करत बसतो असं. कधी पण येते ती, रात्रभर झोपलं तरी हो. निद्रा निद्रा ही कधी आपल्याला सोडत नाहीये. आणि पंचविषयाचं चिंतन हे कधी सोडत नाही लक्षात. आणि म्हणून मन राहे का केवळे स्वरूपी जे. मन केवळ जर कुठं शांत होईल, एकरूप होईल, ते फक्त आत्मस्वरूपाचे. बाकी कुठेच मन एकरूप होत नाहीये. मन कुठेही शांत राहत नाही. एकरूपता मनाला होतच नाही. प्रपंचात तर विचारूच नाही. डोकं म्हणजे कचरा कुंडीच. सगळा तो प्रपंच डोक्यात. सगळा प्रपंच टाकत नाही आम्ही काही. टाका, सगळं टाकून द्या. लक्षात ठेवा, डोक्यात काही ठेवू नका. फक्त परमात्मा डोक्यात ठेवा. बाकी काही डोक्यात ठेवू विसरून जा. लक्षात ठेवा. आणि विसरणं हे महत्वाचं आहे. तर तुमचा उद्धार होऊ शकेल, नाही तर होणार नाहीये. असा मनाचा विचार सांगितला. मानसिक तप. मन कसं आहे आणि मनाने काय करायला पाहिजे. असं शारीरिक तप झालं, वाचिक तप झालं. आता मानसिक तपाचा विचार. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः आता